तो शत्रुओं का नाश कर देंगे, चाहे वो हजारों में हो या लाखों में क्यों ना हो। लड़ेंगे हम, ये मेरा वचन है, ठिंगाड़ू का वचन। आणि बाणूरगडला भैरजी नायकांचं स्मारक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, स्वराज्याचा तिसरा डोळा। मी परवा रायगडावरती गेलो होतो, माझी छाती अभिमानाने भरून आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वाडा होता, ज्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहायचे, त्या खोलीकडे गेल्यानंतर गाईड बोलला की या खोलीमध्ये येण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराज सोडून त्यांच्या राण्यांना, जिजाऊ मासाहेबांना होती। आणि तिसरा माणूस होता, त्या माणसाचं नाव होतं भैरजी नाईक। त्या माणसाचं नाव होतं भैरजी नाईक। आणि त्या भैरजी नाईकांचं समाधी स्थळ माझ्या खानापूर तालुक्यामध्ये आहे। देवाभाऊ विरोधी पक्षाचे नेते होते, तेव्हा आदेश दिला होता सगळ्या आमदारांना, सदाभाऊंना मला आदेश दिला की भैरजी नाईकांची समाधी आहे तिथं जावा आणि त्या समाधी स्थळाचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे। भाऊ, आम्ही आमच्या परीने केलाय। आता तुम्ही खात्याचे प्रमुख आहात, पण इतकं मोठं काम आहे भाऊ। म्हणजे तिकडे मोसादची संघटना आहे ना, इस्रायलची, त्या मोसाद संघटनेचा हिरो कोण आहे? भैरजी नाईक आहे। आमच्या लोकांना माहित नाही। अरे भैरजी नाईक कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला बघितला नव्हता, तेव्हा व्हॉट्सअप, फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, काही कळत नव्हतं। आणि जेव्हा भेटायला येणार तेव्हा भैरजी नाईक म्हणले की माझ्या महाराजांना अफजल खान दिसतो कसा ते कळायला पाहिजे। आणि म्हणून भेटीच्या ठिकाणाची रचना त्यांनी अशी केली होती। त्या काळात त्यांनी असा पडदा उपलब्ध करून घेतला होता, छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल दिसायचा, अफजल खानाला महाराज दिसत नव्हते। छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडूनच अंदाज घेतला, त्याचा कोतळा कसल्याही परिस्थितीत काढायचा आणि त्या तयारीमध्ये ते महाराज गेले। हे सगळं प्लॅनिंग भैरजी राजांनी आणि दोघांनी केलं होतं। इतकं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि ते दोन कामं हे महाराजांशी रिंगडीत काम आहेत, ती तुमच्या हातून व्हावीत एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि भावना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं।